नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी पनीर व्हेज फ्रँकी बनवणार आहोत. भरपूर भाज्या आणि पनीर घालून बनवलेली ही फ्रँकी चविष्ट तर आहेच, पण पौष्टिकही आहेत. आमची मुलं लहान असताना मी त्यांना पोळीमध्ये तूप साखर किंवा तेल मीठ लावून रोल बनवून द्यायची. आज त्याच रूपचे आधुनिक रूप म्हणजेच फ्रँकी. मुलं भाज्या खात नसतील तर अशा प्रकारे भरपूर भाज्या त्यांच्या पोटात सहज जातील. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. यासाठी लागणाऱ्या भाज्या: कणिक 2 कप, बटर, पत्तागोबी, हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, कांद्याची पात, टोमॅटो, गाजर, जांभळी पत्तागोबी, तेल, दूध, पनीर, चिली सॉस, टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, काळी मिरी, लसूण, अद्रक, मिरची बारीक कापून घेतला. लसूण आणि अद्रक, मिरची, सगळ्या भाज्या उभ्या उभ्या मी कापून घेतलेल्या आहे. तुम्हाला बारीक कापायचे असेल तर त्या प्रकारेही तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे आणखी कोणत्या भाज्या असेल तर त्यात पण तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात पहिले कणिक भिजवून घेऊ. यासाठी 2 कप कणकेत चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून दूध घालून घेऊ. दुधामुळे फ्रँकी चिवट होत नाही, वरून क्रिस्पी, आतमधून नरम राहते. सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. चांगलं दूध आणि तेल कणकेला मिक्स करून घेऊ आणि गरजेनुसार जेवढं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून याचा एक घट्टसर डो लावून घेऊ. आता आपण ही कणिक तेल लावून थोड्या वेळ मुरायला ठेवू. कणिक मुरतेही तोपर्यंत आपण यामध्ये भरण्यासाठी भाजी बनवून घेऊ. यासाठी पसरट मोठी कढई घ्यायची, म्हणजे भाज्या छान परतता येईल. यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला अद्रक आणि 4 हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या. मिरच्या तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता. ही मिरची माझी तिखट नसल्यामुळे मी 4 मिरच्या घातल्या. गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचे. छान गुलाबी रंग येईपर्यंत लसूण परतून घेऊ आपण. आता यामध्ये कांदा घालायचा. 1 वाटी कांदा घेतला मी. थोडा कांदा बाजूला ठेवते, हा पुढे वापरू आपण. सगळे जिन्नस मोठ्या गॅसवरच परतायचे. कांदा थोडा नरम होत आला की यामध्ये 1 वाटी गाजर घालू. गाजर शिजायला वेळ लागतो. ज्या भाज्या शिजायला वेळ लागते त्या पहिले घालायच्या. सगळ्या भाज्या मोठ्या गॅसवरच परतायच्या, म्हणजे त्या छान क्रंची होतात. 1 वाटी लाल ढोबळी मिरची, 1 वाटी हिरवी ढोबळी मिरची छान परतून घेऊ. भाज्या तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या घ्या. छान भाज्या परतल्या गेल्या आहे. आता आपण यामध्ये पत्ताकोबी घालू. पत्ताकोबी पण बारीक चिरूनच घेतली आहे मी, किसून घेतली नाही. ही 1 वाटी पत्ताकोबी. थोडं परतून घेऊ.
छान दिसत आहे आपल्या भाज्या. आता यामध्ये ही जांभळ्या रंगाची पत्तागोबी आहे. हा व्हिडिओ मी आयर्लंडहून शूट करत आहे, त्यामुळे इथे ज्या भाज्या मिळतात त्या भाज्यांचा मी वापर केला आहे. आपल्याकडे ही जांभळ्या कलरची पत्तागोबी मिळते की नाही मिळत मला याची काही कल्पना नाही, पण मेट्रो सिटीमध्ये कदाचित मिळत असेल. बघा, जांभळी पत्तागोबी घातल्यावर किती सुंदर रंग दिसत आहे. आता 1 वाटी टोमॅटो घालू. टोमॅटो पण मी उभा उभा चिरून घेतला. मोठ्या गॅसवरच भाज्या परता, म्हणजे याचा क्रंच चांगला राहील. 1 वाटी कांद्याची पात. तिखट तुम्ही बेताने घाला किंवा तुमच्या घरी मुलं आवडीने किती तिखट खातात त्यानुसार. अर्धा चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा 1 चमचा चिली फ्लेक्स, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून चिली सॉस, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप. तुम्ही सोया सॉस सुद्धा घालू शकता. मी सोया सॉस घातला नाही आहे, तुम्ही घालू शकता. सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये हा 200 ग्रॅम पनीर घालायचा. सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतरच पनीर घाला. सगळ्यात शेवटी पनीर घालून हलक्या हाताने मिक्स करा, नाहीतर आपले पनीरचे तुकडे तुटायची शक्यता असते. शेवटी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करायचा आणि भाजी थंड होऊ द्या. भाजी थंड होते तोपर्यंत पोळ्या बनवून घेऊ आपण. कणिक मळून घ्यायची. दुपोळी पोळी करता जेवढा उंडा घ्यायचा तेवढा उंडा घेऊ. पण तेल लावून पोळी न करता साधी पोळी लाटायची. पोळी जास्त जाडी किंवा पातळ लाटायची नाही. मोठी पोळी लाटा, म्हणजे रोल आपल्याला छान बनवता येईल. ही बघा, एवढी जाड मी पोळी लाटली. ना पातळ आहे ना जाडी आहे. ही पोळी आता भाजून घेऊ. या पोळीची एक बाजू चांगली भाजायची आणि एक बाजू कमी भाजायची. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या. दाबून दाबून चांगलं शेकून घ्या पोळी. एक बाजू चांगली आपण भाजून घेऊ, म्हणजे तिला भाजण्याची जरूरत पडली नाही पाहिजे. एक बाजू कमी भाजू. ह्या पोळ्या आता एका जाळीवर काढून घेऊ. म्हणजे पोळ्या घामेजणार नाही. अशा प्रकारे आपल्याला जेवढे रोल करायचे असेल तेवढ्या पोळ्या करून घेऊ. मला आता सध्या 3च रोल करायचे आहे, म्हणून मी 3 पोळ्या करून घेतल्या. बाकीचे मी नंतर करेल. एवढ्या कणकेत आणि भाजीत 6 फ्रँकी तयार होतात.
आता मी ही एक पोळी घेतली आहे. या पोळीचा जास्त भाजलेला भाग आहे तो आतमध्ये ठेवायचा आणि कमी भाजलेला भाग वर ठेवायचा. या पोळीवर ही भाजी ठेवून घ्यायची. तुम्हाला जितकी भाजी भरायची असेल तेवढी भाजी ठेवा. शेवटी आवड तुमचीच आहे, कमी किंवा जास्त. वरून थोडा कांदा घाला. हा जो आपण ठेवला होता कांदा यासाठीच ठेवला होता. थोडीशी कोथिंबीर घाला आणि बघा अशा प्रकारे हा रोल करून घ्या. हे बघा, पहिले खालचा भाग दुमडायचा, नंतर आजूबाजूचे भाग दुमडायचे. तुम्ही याला टूथपिक पण लावू शकता. आणि जो भाग उघडा आहे तो खाली ठेवा आणि बंद भाग आहे तो वर ठेवा. अशा प्रकारे बटर किंवा तूप लावू ही फ्रँकी तुम्ही शेकून घ्या. बटर किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त लावू शकता. फ्रँकी पलटताना तुटत नाही. बघा, पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्हाला टूथपिक लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. आपली फ्रँकी तयार आहे. अशा प्रकारे सगळे रोल शेकून घेऊ. वाव, मस्त गरम गरम रंगीत आणि स्वादिष्ट अशी पनीर व्हेज फ्रँकी तयार आहे. मुलांच्या डब्यासाठी आणि स्वादिष्ट पनीर व्हेज किंवा लाडक्या जेवणासाठी, हलक्या जेवणासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला